नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र मनोज भाया सावळे. मित्रांनो, हा वरला व्हिडिओ बघा. हा व्हिडिओ आपल्या लातूर शहरामधला केंद्रीय नवोदय विद्यालय ह्या शाळेमध्ये तिथले मुख्याध्यापक, तिथल्या मॅडम आणि तिथले कर्मचारी असं म्हणतात की सहावी शिकणारी मुलगी अनुष्का किरण पाटोळे ह्या मुलीचं नाव आहे की ह्या मुलीनं स्वतःला टावेलनं बांधून गळफास घेऊन स्वतःचा आत्महत्या केली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यानंतर ह्या शाळेतल्या सगळ्याच तिथले मॅडम असतील, मुख्याध्यापक असेल, नायब कोण असेल, त्या मुलीला खाली उतरून तिला सिव्हिलला घेऊन गेले. सिव्हिलला नेल्याच्यानंतर तिथं त्यांच्या आई वडिलांना फोन करून सांगितले की तुमची मुलगी लय सिरियस आहे, तिची तब्येत खराब आहे, तुम्ही विलासराव शासकीय वैद्यकीय ह्या रुग्णालयामध्ये या असं म्हणले. पण मला एवढं म्हणायचं मित्रांनो, जर ह्या मुलीनं जर फाशी घेतली असती तर तिथं पंचनामा झाला असता. तिथं पोलीस प्रशासन येऊन पंचनामा करून पोलिसांच्या समोरच ते डेडबॉडी खाली उतरण्यात आली असती. परी प्रकार झाला नाही. तर प्रकार असा झाला की तुम्ही त्या मुलीची डेडबॉडी उचलून स्वतःच शाळेतून सिव्हिलला घेऊन गेलात आणि तिथंच, कारण की ह्या मुलीचं आत्महत्या नाही तर ह्या मुलीचा घातपात झाला असेल, 100% ह्या मुलीचा घातपात झाला असेल म्हणून. कारण तिथल्या मॅडमनं तेव्हा त्या मुलीचे आई वडील आल्याच्यानंतर त्या मुलीला, त्या मॅडमला सांगितले की तुमची मुलगी मुर्दा घरमध्ये आहे असं म्हणून सांगितले. तिथून ती मॅडम निघून गेली. त्यावर म्हणाली की ती मॅडम तिथं थांबायची होती, तिथं मुख्याध्यापकाला बोलून घ्यायची होती. असं न करताच तिथून सगळेच गायब झाले. म्हणून मित्रांनो, कारण ही मुलगी तर फक्त 12 वर्षाची आहे आणि 6वीला ह्या मुलीला काय कळणार आहे की फाशी घ्यावं का विष होवं. पण ही सगळा घातपातच असेल, 100% घातपात असेल. पुढे पोलीस प्रशासनानं पंचनामा करून जी बी तुम्हाला पुढील माहिती अपडेट पंचनामा झाल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला जरूर देऊ. स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा, सतर्क राहा एवढी आमची विनंती आहे. जय हिंद, जय भारत.